शालिनीताई बागेतून अगदी लगबगीने घरी आल्या. त्याच दामोदर अण्णांना शोधू लागल्या. अण्णा अंगणात रोपांना पाणी घालत होते. ताईंनी त्यांना हाक मारली, अहो ऐकलत का, कुठे आहात? अण्णांनी अंगणातून आवाज दिला, अगं इथे अंगणात आहे, रोपांना पाणी घालतोय. शालिनीताई अगदी धावतच त्यांच्यापाशी गेल्या. अण्णा म्हणाले, शालू अगं काय झालं, एवढी धापा टाकत का आलीस आणि आज लवकर आलीस बागेतून, काही त्रास होतोय का? ताई म्हणाल्या, अहो नाही हो, मी काय म्हणते, आबोलीचा फोन आला होता का? अण्णा म्हणाले, नाही, थोड्या वेळाने लावून पाहू. ताई म्हणाल्या, थोड्या वेळाने नको हो, आत्ताच लावूया. अण्णा म्हणाले, अगं हो, पण नक्की झालं काय ते तरी सांगशील का? ताई म्हणाल्या, आज बागेत जोशी आजी भेटल्या होत्या, त्या सांगत होत्या की ती संगीता आहे ना पवारांची, ती माहेरी परत आली आहे नवऱ्याला सोडून. सासरचे खूप त्रास द्यायचे हो पोरीला, नवरा मारायचा, जेवण द्यायचे नाही 2-2 दिवस. अहो डिप्रेशनमध्ये गेली ना पोर. तिच्या सासरच्या गावातल्या कोणीतरी पवारांना सांगितली तिची अवस्था. आधी त्यांचा विश्वास बसेना, शेवटी स्वतः जाऊन शहानिशा केली. खूप वाईट अवस्थेत होती संगीता, घेऊन आले ते तिला परत इथे. खूप वादविवाद सुरू आहेत आता. अण्णा म्हणाले, अगं पण त्याचा आबोलीशी काय संबंध? ताई म्हणाल्या, अहो असं काय करताय, महिना व्हायला येईल आता, लेकीशी बोलणं झालं नाही आपलं. तिचा फोन नेहमी बंद असतो. जावई बापूंना फोन केला तर म्हणतात तिला सांगतो फोन करायला, पण तिचा फोन काही येत नाही. मला थोडी भीती वाटते. आपण असं करूया का, आपण जाऊनच येऊया ना तिच्या घरी, खूप महिने झाले पाहिलं नाहीये पोरीला. अण्णा म्हणाले, शालू अगं एवढ्या मोठ्या घरची सून आहे ती, तिच्यावर काय कमी जबाबदाऱ्या आहेत का? आणि एवढी चांगली माणसं, ते काय करणार आहेत तिला? या 3 वर्षात तिने कधी काही तक्रार तरी केली आहे का? आणि ती म्हणाली होती ना आता लवकरच ती ऑफिस सुद्धा जॉईन करणार होती त्यांचं, त्यात व्यस्त असेल ग ती. तू नको काळजी करू. अगं सुखात नांदत आहे ती तिथे, म्हणूनच तिला आपली आठवण येत नसेल. आणि चांगलंच आहे ना हे, आपली लेक सुखी आहे, रमली आहे संसारात. याहून आई बापाला काय हवं असतं? फुलासारखं जपतात ते तिला. तू पाहिलं नाहीस का तिला? जेव्हा पण आपण तिला भेटायला गेलो आहोत तेव्हा अगदी दागिन्यांनी मडलेली असायची ती. संगीतासोबत वाईट झालं, पण आबोलीसोबत तसं काही होऊच शकत नाही. ताई म्हणाल्या, तुमचं सर्व म्हणणं मान्य, पण एकदा भेटून तर येऊया तिला. अण्णा म्हणाले, तुला सुद्धा माहीत आहे तिच्या घरी जायचं म्हणजे. अण्णांना समोरून अमृता येताना दिसली आणि ते बोलता बोलता थांबले. अमृता ताईंना म्हणाली, आई अण्णा चला लवकर नाश्ता करूया, मला कॉलेजला जायला उशीर होईल नाहीतर. शालिनीताई आणि दामोदरांना आपापल्या जागेवरून उठले. त्यांच्या चेहऱ्यावरचं टेन्शन अमृताच्या नजरेनं हेरलं होतं. तिने अगदी खोदून खोदून प्रश्न विचारायला सुरुवात केली. तेव्हा शालिनीताई म्हणाल्या, अगं अबोलीशी 1 महिना झाला काहीच संपर्क होऊ शकला नाही, त्यामुळे जरा काळजी वाटते आहे. अमृता म्हणाली, अगं आई मी आजच तुला बोलणार होते हे, ताई फोन उचलत नाही आहे आणि बरेचदा तर तिचा फोनच बंद असतो. तुमचा काही कॉन्टॅक्ट झाला का तेच विचारणार होते मी तुला. ताई म्हणाल्या, नाही ग, कळत नाही आहे काय करायचं ते. अमृता म्हणाली, त्यात न कळण्यासारखं काय आहे, आपण जाऊया तिच्याकडे तिला भेटायला. अण्णा म्हणाले, गप्प बसा तुम्ही मायले की, असं जाणं बरं दिसत नाही तिथे. ती तिच्या संसाराच्या व्यापात आहे, मजेत आहे. ती ऑफिससुद्धा जॉईन करणार होती. घर ऑफिस या जबाबदाऱ्या पेलताना तिला जमत नसेल आपल्याला फोन करायला. अमृता म्हणाली, पण हे बरोबर नाही ना अण्णा, इथे आपण किती आठवण काढतो तिची. आणि असंही ताई लग्नानंतर इथे राहायला फक्त एकदाच आली आहे या 3 वर्षात. तुम्हाला हे थोडं विचित्र नाही का वाटत? अण्णा पटकन म्हणाले, काही विचित्र नाही आहे, तूच जरा विचित्र आहेस. अमृता म्हणाली, बरं अण्णा तुम्ही म्हणत असाल तर तसंच, पण उद्या आपण जातोय ताईकडे. 2 दिवसांनी मला बघायला मुलाकडचे येणार आहेत, तेव्हा मला ती इथे हवी आहे माझ्यासोबत. मी तिला घेऊन येणार आहे. आई तू तयारीला लाग, उद्या मी सुट्टी घेते, आपण सकाळच्या एसटीने जाऊ ताईकडे. एवढं बोलून अमृता कॉलेजला निघून गेली. तर हे असं सावंत कुटुंब. दामोदर सावंत पंचक्रोशीत दामोदर अण्णा म्हणूनच प्रसिद्ध होते आणि शालिनी सावंत या त्यांच्या पत्नीला सर्व शालिनीताईच म्हणायचे. त्यांच्या 2 लेकी, मोठी अबोली तर धाकटी अमृता. अण्णांनी मुलींना अगदी प्रेमानं वाढवले, योग्य ते आणि त्यांना हवं ते शिक्षण दिले. घराची परिस्थिती तशी साधारण, खूप श्रीमंती नाही आणि गरिबीही नाही. आयुष्यात जे काही कमवलं ते सारं मुलींसाठी साठवून ठेवलं. अबोलीसाठी देवधर कुटुंबासारख्या मोठ्या घरंदाज कुटुंबाचं मागणं आलं तेव्हा अण्णांनी मागचा पुढचा काहीही विचार न करता होकार देऊन अबोलीचं लग्न लावून दिलं.
खरं तर अबोलीला तेव्हा लग्न करायची इच्छा नव्हती. घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग व्हावा, नोकरी करावी, थोडेफार पैसे कमावून आईबाबांना मदत करावी असे तिला वाटत होते. पण मुलींचे चांगल्या घरात लग्न लावून देणं हेच आपल्या आयुष्याचं ध्येय मानून जगणाऱ्या अण्णांना देवधरांचं स्थळ हातचं सोडायचं नव्हतं. त्यासाठी ते काहीही करायला तयार होते. अबोलीचं लग्न अगदी थाटामाटात झालं. देवधरांच्या प्रतिष्ठेला शोभेल असं लग्न झालं. लग्नानंतर अबोली एकदाच माहेरपणाला आली होती. त्यानंतर ती कधी माहेरी आलीच नाही. अधूनमधून सावंत कुटुंब तिला भेटायला जात असत. भरजरी साड्या, दागिने, हाताखाली नोकर, अगदी रुबाबात दिसणाऱ्या आणि राहणाऱ्या आपल्या लेकीला पाहून ते सुखावत असत. फोनवर कधीतरी बोलणं होत असे. ती माहेरी येत नाही ही खंत तर होती त्यांना, पण ती तिच्या संसारात रमली आहे याचा आनंदही होता. आपण जे देऊ शकलो नाही ते सारं वैभव तिला मिळालं याचं त्यांना समाधान होतं. आता धाकट्या लेकीसाठी म्हणजेच अमृतासाठी सुद्धा असंच एक श्रीमंत स्थळ सांगून आलं होतं. मुलगा दुबईमध्ये राहणार होता. दामोदर अण्णांना तर आता कधी हे लग्न होतंय असं झालं होतं. अमृता हल्लीच तिचं शिक्षण पूर्ण करून तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या कॉलेजमध्ये शिक्षिका म्हणून रुजू झाली होती. लग्न करेन पण मुलाला जाणून घेऊन हे तिचं आधीच ठरलेलं होतं. असे हे सावंत कुटुंब उद्या त्यांच्या लेकीला म्हणजेच अबोलीला भेटायला जाणार आहेत. दुसरा दिवस उजाडला आणि सावंत कुटुंब निघाले. अबोलीच्या सासरी पोहोचले. अबोलीचं सासर म्हणजे अलिशान महल. इथे आपल्या लेकीला काहीच दुःख नसेल, सुख तिच्या पायाशी लोळण घेत असेल असाच विचार अण्णांच्या मनात आला. अमृतालाही असंच सासर मिळो हीच आता एक इच्छा होती त्यांची. सावंत कुटुंबीय अचानक आलेले पाहून रमाकांत देवधर म्हणजेच अबोलीचे सासरे थोडे नाराज झाले. मुकुंद, अमोलीचा नवरा, त्यांना भेटायला खाली आला. त्यांच्या पाया पडून त्याने विचारपूस केली. हळूहळू घरातील इतर मंडळी देखील त्यांना भेटायला आले. पण अबोली जवळपास अर्ध्या तासाने त्यांना भेटली. निळ्या रंगाच्या काठपदराच्या साडीत नखशिखांत दागिने ल्यायली अबोली त्यांच्या समोर आली. निळा रंग तिच्या सौंदर्यात भर पाडत होता. सासरच्या मंडळींसमोर एक फॉर्मल विचारपूस झाली. अण्णा अबोलीच्या सासऱ्यांना म्हणाले, जर तुमची आणि जावई बापूंची हरकत नसेल तर आम्ही 4 दिवसांसाठी अबोलीला घरी घेऊन जातो. अमृताला बघायला मंडळी येणार आहेत, तेव्हा अबोली तिथे असावी असा तिचा हट्ट आहे. तर कृपया जमत असेल तर, असे बोलून अण्णांनी रमाकांत देवधरांसमोर हात जोडले. मी कोण परवानगी देणारा, त्याच ठरवतील. त्यांना यायचं आहे की नाही ते, देवधर आपल्या राखट आवाजात म्हणाले. अबोली म्हणाली, आई अण्णा, नाही जमणार मला यायला, इथे खूप काम आहेत. त्यावर अमृता पटकन चिडली आणि म्हणाली, काही नाही हा ताई, बस झाली तुझी कामं. तू येते आहेस आमच्यासोबत, नाही तर बघ मी त्या मुलाला भेटणार सुद्धा नाही. अबोली म्हणाली, अमू, अगं असं नको करू, समजून घे ना. ताई, यावेळी नाही, तुला यावंच लागेल. अमृता हट्टाला पेटली होती. मुकुंद म्हणाला, अबोली, जाऊन या 2 दिवसांसाठी, आम्ही येऊ तुम्हाला न्यायला. एकुलती एक मेहुणी एवढा हट्ट करते आहे, जाऊन या. चला आपण तुमचं सामान पॅक करू. सावंत कुटुंबाच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. मुकुंद आणि अबोली सामान भरायला गेले. अबोली बॅग घेऊन आली आणि सर्वजण निघाले. प्रवास सुरू झाला. अबोली अबोलच होती. कोणी काही विचारले तर त्याच प्रश्नांची उत्तरे देत होती. मोजकेच बोलत होती. अण्णांच्या आणि अमृताच्या लक्षात आले नाही, पण तिच्या आईने हे चांगलेच हेरले होते. मंडळी घरी पोचली. रात्रीचं जेवण उरकून अबोली सरळ झोपायलाच निघून गेली. दुसऱ्या दिवशी अमृताला पाहायला पाहुणे आले. कार्यक्रम नीट पार पडला. त्यांना अमृता आवडली. त्यांच्याकडून लगेच होकार मिळाला देखील. तुमचा निर्णय सांगा म्हटल्यावर अण्णा म्हणाले, अहो त्यात सांगायचं काय, आमच्याकडून होकार आहे. अमृता मध्येच पटकन म्हणाली, मला माफ करा, पण मला थोडा वेळ हवा आहे. आम्ही एकमेकांना नीटसे ओळखतही नाही. जर तुम्हाला चालणार असेल तर मला मुलाला अजून 2-3 वेळा भेटायचे आहे. अमृताचे हे बोलणे ऐकून अण्णा भडकले. वातावरण थोडे तापले होते. मी विचार करून कळवतो, असे नवऱ्या मुलाचे बाबा म्हणाले आणि ती मंडळी निघाली. अण्णा खूप चिडले. अक्कल नाही आहे का तुला? काय कमी आहे त्या मुलात? हे बघ, अजूनही आपण गावात राहतो. इथे हे असे प्रकार नाही चालत. तुमची चांगल्या घरात लग्न व्हावीत, तुम्हाला श्रीमंत सासर मिळावं यासाठी मी तुम्हाला उत्तम शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. याचा अर्थ असा नाही की मनाला येईल तसं वागशील तू. अबोली मध्ये बोलली. अण्णा, अमृता योग्यच म्हणाली. आपण ज्याच्यासोबत पूर्ण आयुष्य घालवणार आहोत त्याला जाणून घ्यायचं पूर्ण अधिकार आहे तिला. अण्णा, मला माहीत आहे आमचं जीवन सुखी व्हावं म्हणूनच नेहमी झटलात तुम्ही,
पण अण्णा, पैसाच सर्व काही नसतो आणि मुळात आम्हाला त्या ऐशो आरामाची गरज आहे का हे तुम्ही आम्हाला एकदा विचारलं असतं तर बरं झालं असतं. प्लीज असा घाईत निर्णय घेऊ नका. 4 ठिकाणी चौकशी करा, थोडा वेळ द्या, मग निर्णय घ्या. शेवटी आयुष्यभराचा निर्णय आहे. अबोली एवढं बोलून निघून गेली तिच्या खोलीत. तिच्या आईला सतत जाणवत होतं कुठेतरी काहीतरी बिनसलं आहे. संध्याकाळचा चहा झाल्यावर अबोली आईच्या खोलीत गेली. आई तिचे कपाट आवरत होती. अबोली कपाटाजवळ गेली. आईच्या साड्यांवर हात फिरवत म्हणाली, आई, किती सुंदर साड्या आहेत तुझ्या. त्यावर ताई म्हणाली, काहीतरीच काय, माझ्या साड्या आणि सुंदर. अगं, सगळ्यात सुंदर साड्या तुझ्याकडे आहेत. तुझ्या साड्यांसमोर तर या किती फिक्या वाटतात आणि तू यांना सुंदर म्हणतेस. अबोली म्हणाली, त्या भरजरी साड्यांमध्ये जीव घुसमटतो, नकोसं वाटतं, बांधून ठेवल्यासारखं वाटतं, मोकळेपणा नसतो. या साड्या कशा, नेसल्यावर आपल्याच अंगाचा भाग वाटतात. बोलता बोलता अबोलीची नजर गुलाबी रंगाच्या साडीवर गेली. ती म्हणाली, आई, ही तीच साडी आहे ना मी जी नेसायचे. ताई म्हणाल्या, हो तीच आहे. तुला माझ्या साड्या अगदी लहानपणापासूनच खूप आवडायच्या. ही साडी मला दे, ती साडी मला दे, सतत सुरू असायचं तुझं. ही साडी तर खूप आवडीची होती तुझ्या, म्हणून मुद्दामून जपून ठेवली आहे. अबोली म्हणाली, आई, या साड्या का नाही दिल्यास तू मला सासरी जाताना. ताई म्हणाल्या, अगं, नवीन घेऊन दिल्या ना तुला. या साड्या कुठे देऊ तुला, देवधरांच्या प्रतिष्ठेला नाही शोभणार या. अबोली म्हणाली, आई, या साड्यांमध्ये तुझा स्पर्श आहे, तुझी ऊब आहे. त्या देवधरांच्या प्रतिष्ठेपेक्षा ती खूप अनमोल आहेत. तू आणि अण्णांनी मला लग्नानंतर जे काही दिलं ते माझ्या सासरच्या प्रतिष्ठेप्रमाणे दिलं. पण मला काय हवं आहे हे तुम्ही विचारलंही नाही आणि दिलंही नाही. मला ही साडी हवी आहे आई. ताई म्हणाल्या, उगीच हट्ट नको करूस, नवीन घेऊन देते, पण ही नको. एखाद्याच्या दिवस कार्याला आल्यासारखी वाटती ही साडी. अबोली म्हणाली, मग माझ्या दिवस कार्याला देते आहेस असं समजून दे. ताई म्हणाल्या, अबोली, काहीही बोलू नकोस. तुम्ही दोघींनीही अक्कल गहाण ठेवली आहे की काय आज. अबोली म्हणाली, बरं बाई, नाही असं बोलणार, सॉरी. आता तरी मला साडी दे. जेव्हा कधी तुझी खूप आठवण येईल तेव्हा ही साडी नेसून पाहीन. तूच माहेने मला कुरवाळते आहेस असे समजेन. असे म्हणत अबोलीने ती साडी घेतली. रात्री सर्व आपापल्या खोलीत झोपायला गेले. शालिनीताईंच्या मनात अबोलीचं बोलणं वागणं सतत तरळत होतं. त्या अण्णांना म्हणाल्या, अहो, अबोलीचं वागणं पाहिलं का तुम्ही. अण्णा म्हणाले, काय झालं आता. ताई म्हणाल्या, काहीतरी गडबड आहे असं मला वाटतं. ती काहीतरी लपवते आहे. ती फक्त आनंदी असण्याचा दिखावा करते आहे, पण आतून खूप दुःखी आहे असं वाटतं मला. असे म्हणून या 2 दिवसात अबोली आणि त्यांच्यात झालेलं संभाषण त्यांनी अण्णांना सांगितलं. त्यावर अण्णा म्हणाले, तुम्ही बायका पण ना सुतावरून स्वर्ग गाठता. अगं, तिला साडी हवी तर द्यायची ना, त्यात काय एवढं. आणि अबोलीला सुद्धा ठाऊक आहे मी आत्तापर्यंत तिच्या भल्याचाच विचार केला आहे. तिच्यासाठी जे योग्य आहे तेच केलं आहे. ताई म्हणाल्या, तुम्ही बरोबर बोलत आहात, पण देवधराकडची मंडळी तुम्हाला माहीत आहेत ना. मोठं घर, पण तरी त्यांची नीती. आम्हाला हुंडा नको, पण तुम्हाला हवं ते द्या म्हणत लग्न खर्च करून घेतला. 10 लाख रोख घेतले. अबोलीला दागिने उत्तमच द्या, आमच्या घराला शोभतील असे म्हणत 30 तोळे दागिने घेतले. जे द्याल ते उत्तमच द्या म्हणत किती घेतलं त्यांनी. खरं तर हे लग्न व्हायला नको होतं असं मला राहून वाटतं. आपल्या मुलीला भेटायची आपल्यालाच चोरी. काय तर म्हणे, मुलीच्या सासरी येताना रिकाम्या हाताने येत नाहीत आमच्याकडे. दरवेळी सोनं चांदी आणायचं कुठून, म्हणून तिच्या सासरी जाणं सुद्धा टाळतो आपण. ती इथे येईल तर तिला सुद्धा नक्कीच कशा ना कशात गुंतून ठेवत असतील. ही साधी साडी बघितली तिच्याकडे तर पुन्हा आमची प्रतिष्ठा आणि अजून काही बाई बोलतील. तिचे सासरे तुमच्याशी कसे वागतात याचा अंदाज सुद्धा नाहीये तिला. तुम्ही शेत जमीन विकून पैसा उभा केला हे सर्व करण्यासाठी, हे सुद्धा ठाऊक नाही या दोघींना. खरंच हे लग्न झालं नसतं तर. अण्णा मध्येच बोलले, शालू, अगं, काहीही बोलू नको. ती किती आनंदात आहे तिथे, ते माझ्याशी कसेही वागू देत, पण आपली लेक तिथे आनंदात आहे ना, मग अजून काय हवं. ती तिथे राणीसारखी नांदते आहे, अजून काय हवं. आणि तिच्या संसारात किंवा सासरच्या मंडळींकडून काही त्रास असता तर तिने एव्हाना सांगितलं असतं आपल्याला. आता बस, अमृताचेही असेच भले हो हीच अपेक्षा. आणि हो, शेतजमीन विकली वगैरे गोष्टी दोघींनाही कधीच कळल्या नाही पाहिजेत. ताई म्हणाल्या, नाही कळणार. अण्णा म्हणाले, उगीच काळजी करत बसू नकोस. लेक आली आहे 4 दिवसांसाठी तर मज्जा करा माय लेकी, आणि आता झोपा. एवढे बोलून ते झोपी गेले.
सकाळ झाली आणि अमृताने अजून काही दिवसांची सुट्टी घेतली होती. आज काय काय करायचं तेच ती ठरवत होती. अबोलीचा चेहरा मात्र उतरला होता. ताई सांग ना, अजून काय करूया? अमृता अबोलीला म्हणाली. कुठलाच प्लॅन पूर्ण होणार नाही ग, असे अबोली तोंडातच पुटपुटली. अमृताने विचारले, ताई काय म्हणालीस? काही नाही ग, म्हणून अबोलीने बोलणे टाळले. इतक्यातच दारात मुकुंद हजीर झाला. त्याला पाहून सावंत कुटुंब गडबडले. शालिनीताई आणि दामोदरांना दोघे एकदमच म्हणाले, जावई बापू तुम्ही आज इथे? मुकुंद म्हणाला, अहो अबोलीला न्यायला आलो आहे. आईची तब्येत बिघडली आहे, माफ करा. आईला बरं वाटलं की आणून सोडतो अबोलीला. अण्णा म्हणाले, आम्ही सुद्धा येतो तुमच्यासोबत. मुकुंद म्हणाला, त्याची गरज नाही, आम्ही अबोलीला घेऊन जातो. अबोली जा सामान घेऊन या. ताईंना हे सारं थोडं अजब वाटत होतं. अबोली बॅग घेऊन पटकन खोलीतून बाहेर आली. निघताना आईला मिठी मारून खूप रडली. अण्णांच्या पाया पडून म्हणाली, अण्णा आता काय माहीत कधी भेट होईल. मुकुंद आणि अबोली गाडीत बसले. लहान मुलांसारखी केविलवाण्या नजरेने अबोली ताई आणि अण्णांकडे बघत होती. ताईंना सुद्धा अश्रू आवरत नव्हते. का कुणास ठाऊक त्यांना काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं. अमृतासुद्धा उदास होऊन तिच्या खोलीत गेली. ताई पदराने डोळे पुसत पुसत स्वयंपाकघराकडे निघाल्या. दुसऱ्या दिवशी स्वयंपाक करत असताना त्यांच्या एक गोष्ट पटकन लक्षात आली. मुकुंद आल्यावर अबोली लगेचच बॅग घेऊन निघाली. आपण तर तिला 4-5 दिवसांसाठी घेऊन आलो होतो. याच्या आधीच ठरलं होतं का 2 दिवसात निघायचं ते? तिला सामान भरायला जराही वेळ कसा काय लागला नाही? कुठेतरी पाणी मुरत आहे. ताई हातातलं काम सोडून लगबगीने अबोलीच्या खोलीत गेल्या. बेडच्या शेजारी असलेल्या टेबलवर त्यांना एक लिफाफा दिसला. त्यांनी तो उघडला. अबोलीची चिठ्ठी होती. त्यांनी अण्णांना हाक मारली, अहो इथे या, लवकर या. अण्णा धावतच आले. काय ग, काय झालं? अबोलीने चिठ्ठी ठेवली आहे, ताई म्हणाल्या. चिठ्ठी? हे काय प्रकरण आहे आता? अण्णा म्हणाले. अण्णा वाचू लागले. आदरणीय आई आणि अण्णा, काय बोलू, कुठून सुरुवात करू कळत नाही आहे. मनात खूप कोलाहल माजला आहे. खूप प्रश्न आहेत, पण उत्तरं कोणाला विचारू कळत नाही आहे. आई अण्णा, तुम्ही नेहमीच माझ्या आणि अमृताच्या सुखाचा विचार केला, पण सुख म्हणजे नक्की काय असतं? पैसा, समृद्धी, प्रसिद्धी, दागदागिने, हाताखाली नोकर चाकर, मोठं घर, सुंदर साड्या, हेच असतं का सुख? हीच व्याख्या आहे का तुमच्या दृष्टीने सुखाची? अण्णा मला माफ करा, पण कधी कधी खूप राग येतो मला तुमचा. आपल्या मुलीला ऐशोआरामाचं जीवन मिळावं यासाठी तुम्ही मला नरकात पाठवलं. देवधर, श्रीमंत, गरंधाज माणसं, पण फक्त नावाला. हुंडा नको, पण मुलीसाठी काहीतरी द्या असं म्हणत त्यांनी तुमच्याकडून काय काय घेतलं आहे हे माहीत आहे मला. अण्णा, तेव्हाच का नाही लग्न मोडलं तुम्ही, जेव्हा त्यांनी 10 लाखाची मागणी केली? लग्न तुम्ही लावून द्या म्हणून सांगितलं, तेही त्यांच्या प्रतिष्ठेप्रमाणे. हुंडा नको म्हणून हुंडाच घेतला ना त्यांनी. त्यांचे रंग आधीच दाखवले होते. जी माणसं लग्नाआधी अशी वागू शकतात ते लग्नानंतर माझ्यासोबत योग्य वागतील आणि मला सुखी ठेवतील असं वाटलं तरी कसं तुम्हाला? लग्नानंतर मी माहेरी आले नाही यात तुम्हाला कधीच गैर वाटलं नाही का? लग्नानंतर मला भेटायला येताना महागडी वस्तू घेऊन यावी लागेल, हीच देवधरांची पद्धत आहे, हेच सांगायचे ना माझे सासरे तुम्हाला. आमच्या लग्नानंतर आत्तापर्यंत ते कसे वागले आहेत तुमच्याशी हे माहीत आहे मला. आई अण्णा, तुम्ही कदाचित विचार नाही केला, जे तुमच्याशी असे वागतात ते माझ्याशी कसे वागत असतील. लग्नानंतर काही दिवसातच मला कळालं मुकुंदचे विवाहबाह्य संबंध आहेत आणि हे देवधर कुटुंबाला माहीत होतं. सर्वांसमोर एक आदर्श नवरा असल्याचं नाटक करणारा माझा नवरा एक हैवान आहे. मला मारणं, माझा शारीरिक आणि मानसिक छळ करणं हा जणू त्याचा हक्कच आहे. मी खूप प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, अन्यायाविरुद्ध लढले, पण मी अपुरी पडले. मी जर कोणाला काही सांगितलं तर ते अमृतासोबत काहीतरी चुकीचं करतील अशी धमकी ते सतत मला देत राहिले. मी काय करणार होते? मी गप्प बसले. सोन्याच्या पिंजऱ्यात बंदिस्त होते. माझ्याजवळ साधा माझा फोनही नव्हता. तुमच्याशी फोनवर बोलत असताना मुकुंद नेहमी समोर असायचा. त्याला हवंच ते तो वदवून घ्यायचा माझ्याकडून. माझ्या खोलीबाहेर सतत पहारा देत पहारेकरी असतात. कुठे जाण्या येण्याची मुभा नाहीये मला. सगळं सहन करत होते मी, पण या लोकांनी माझे बाळ माझ्यापासून हिरावून घेतलं, तेही एकदा नाही 2दा. गर्भजल चाचणी करून घेतली. दोन्ही वेळी गर्भ मुलीचाच होता. माझ्या संमतीशिवाय जबरदस्तीने या लोकांनी माझा गर्भपात केला. मी आता ही आई होणार आहे. मला भीती वाटते यावेळी सुद्धा गर्भ मुलीचा असेल तर जे लोक तिला सुद्धा मारून टाकतात. आता मी अजून काही सहन करू शकते. या 2 दिवसात खूप वेळा वाटलं तुम्हाला सर्व सांगून टाकावं,
पण त्याने काय होणार होतं? माझी बाजू तुम्ही समजून घेतली असती असं नाही वाटत मला. खूप वेळा वाटला आई तुझ्या खुशीत शिरून खूप रडावं, तुला सांगावं मला तुझ्या पदराशी बांधून ठेव, मला कुठेच नाही जायचं आता. पण नाही जमलं ते. तुम्हाला ही चिठ्ठी मिळेपर्यंत मी या जगात नसेल. खरं तर आत्महत्या करणं सुद्धा पटत नाही आहे, पण मी थकले आहे, हरले आहे. अजून काही ताकद माझ्यात सर्व सहन करायची नाहीये. अण्णा, माझ्यासोबत जे केलं ते अमृतासोबत होऊ देऊ नका. घाईघाईत श्रीमंत स्थळ आहे म्हणून लग्न लावून देऊ नका. तुम्हाला जास्त काही बोलले असेल तर मला माफ करा. तुमची आता या जगात नसलेली लेक अबोली. ताई आणि अण्णांना सुचतच नाहीये काय करावं ते. ताईंनी हंबरडा फोडला. अण्णांनी अमृताला फोन करून झालेला प्रकार सांगितला. कॉलेजमधून निघ आणि सरळ अबोलीच्या सासरी भेट म्हणून सांगितलं. अण्णांनी ताईला सावरलं. आपल्याला लगेच जावे लागेल याची जाणीव करून दिली. गावातील 4 माणसं सोबत घेतली. ते निघाले. इथे अमृता पोलिसांना सोबत घेऊन आली. सर्व देवधरांच्या घरी पोचले. सर्वांना पाहून रमाकांत देवधर गोंधळले. सावंत, हा काय प्रकार आहे? ही माणसं आणि पोलीस घेऊन का आला आहात? देवधर म्हणाले. अण्णा बोलू लागले. तुम्ही आता एक शब्द बोलू नका. खूप ऐकून घेतलं तुमचं. माझी लेक कुठे आहे? ती ऑफिसला गेली आहे, देवधर म्हणाले. अण्णा म्हणाले, हे शक्यच नाही. तुमचं पितळ उघडं पडलं आहे. ती घरातच आहे. कुठे कोंडून ठेवलं आहे तिला ते सांगा. पोलीस पुढे आले. आम्हाला घरात शोधावं लागेल म्हणत घरात शिरले. अबोलीच्या खोलीबाहेर एक गार्ड बसला होता. त्याला बाजूला करत आत शिरले. समोरचा प्रकार पाहून सगळे स्तब्ध झाले. गुलाबी रंगाच्या साडीत अबोलीचा मृतदेह पंख्याला गळपास लावून लटकत होता. हो, तीच आईची गुलाबी रंगाची साडी होती. अण्णा कोसळले. ताई आणि अमृताला काही सुचेनासे झाले. अबोली तिच्या बाळासोबत हे जग सोडून कधीच निघून गेली होती. तिनेच तिच्या प्रश्नांचे उत्तर शोधलं होतं. पुढे काही महिन्यांनी देवधर कुटुंबाला धडा शिकवायचा हे अण्णांनी ठरवलं. खटला भरला. खूप वादविवाद, आरोप प्रत्यारोप झाले. अमृता आणि ताई सुद्धा निकाराने लढल्या. खूप अडचणी आल्या, पण अखेर अबोलीला न्याय मिळाला. देवधर कुटुंबाला कठोर शिक्षा झाली. वाचक, ही गोष्ट काल्पनिक आहे, पण आजही अशा कितीतरी मुली आत्महत्येचा मार्ग निवडतात. या कथेतील सर्वच पात्र कुठे ना कुठे चुकली. आपण आपल्या मुलांसाठी नेहमी योग्य निर्णय घेतो. आपला निर्णय चुकीचा असूच शकत नाही असे अण्णांना नेहमी वाटले. खरं तर त्यांनी हे लग्न आधीच मोडायला हवं होतं, पण त्यांनी तसे केले नाही. हुंडा नको नको म्हणून मुलीसाठी काहीतरी असेच आमच्या प्रतिष्ठेप्रमाणे द्या असे म्हणत देवधरांनी वेळोवेळी आपला लोभीपणा दाखवला होता. अण्णांनी तेव्हाची ही धोक्याची घंटा आहे हे समजून जायला हवे होते. मुलीच्या सासरी आलेले देवधरांना विशेष आवडत नव्हते. तसेच दरवेळी सासरी येताना माहेरच्यांनी काहीतरी घेऊन यावे अशी आमची पद्धत आहे हे जेव्हा देवधरांनी अण्णांना सांगितले तेव्हाही अण्णांनी सतर्क व्हायला हवे होते. लग्नानंतर अचानक त्यांच्या वागण्यातला बदलही लक्ष वेधून घेणारा होता, पण अण्णांनी दुर्लक्ष केले. जे आपल्याशी वाईट वागू शकतात ते आपल्या मुलीशी कसे वागत असतील हा विचार अण्णांनी करायला हवा होता. तिचा महिनाभर संपर्क होईपर्यंत वाट पाहायला नको होती. शालिनीताईंना संशय येत होता तेव्हाच त्यांनी चौकशी करायला पाहिजे होती. ही गोष्ट अमृताच्या बाबतीतही लागू पडते. अबोलीने आत्महत्येचा मार्ग निवडायला नको होता. 2 दिवस घरी असताना तिने तिच्या आईबाबांना विश्वासात घेऊन सर्व सांगायला पाहिजे होतं. तिच्या लग्नाच्या बाबतीत ते चुकले असतील, पण त्यांना तिचं भलंच करायचं होतं. त्यांनी नक्कीच समजून घेतलं असतं, काहीतरी मार्ग काढला असता. तिला आत्महत्या करायची वेळच आली नसती. देवधर खूप मोठं नावाजलेलं कुटुंब जरी असलं तरी कायदा हा सर्वांसाठी सारखाच असतो. एक ना एक दिवस त्यांना शिक्षा झाली असती आणि अबोलीला न्याय मिळाला असता. अबोली डिप्रेशनमध्ये होती. बरेचदा डिप्रेशनमध्ये असणारी व्यक्ती ही फार नॉर्मल, जणू काही झालंच नाही अशीच इतरांना वाटते. पण तिच्या जवळच्या व्यक्तींनी तिच्या वागण्यातला बदल लक्षात घेऊन वेळीच पावलं उचलली पाहिजेत. नक्की काय होतंय ते जाणून घेतलं पाहिजे. डिप्रेशनमध्ये असणारी व्यक्ती कधीही कुठलंही पाऊल उचलू शकते. ह्याचं एक उदाहरण आहे. देवधर कुटुंबाबद्दल बोलायचं झालं तर आजही असे बरेच लोक आहेत जे लेखी सुनांचा छळ करतात. त्यांना आपलीच मालमत्ता असल्यासारखा वापर करतात. त्यांना मारणं, शिवीगाळ करणं हे त्यांना नॉर्मल वाटतं. पण अशा लोकांना विरोध न करून त्यांना वेळी सावर न घातल्यामुळे आपणच अशा लोकांच्या वागण्याला खतपाणी घालतो. आपल्याला आपला दृष्टिकोन बदलायची आजही गरज आहे. हे थोडक्यात मी या कथेतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. अशा छान छान कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथेला लाईकही करा आणि तुमच्या कमेंट्स द्यायला विसरू नका. धन्यवाद.